मी ज्या वेळी पहिली उचलली मला अटकायला वेळ संपला वेळेवर संपला सुरुवातीला थांबवला ना पहिला फिर आम्ही चकार हरिचंद्रमा 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 चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कळातो पौर्णिमा आम्ही कळातो पौर्णिमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला तो पौर्णिमा आम्ही कला तो पौर्णिमा आम्ही चकोर हरिचंद्रमा 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 आम्ही कळतो पौर्णिमा आम्ही कळतो पौर्णिमा आम्ही कळतो पौर्णिमा कळतो पौर्णिमा आम्ही कळानो
आम्ही कळा तो पौर्णिमा आम्ही कळा तो पौर्णिमा आम्ही चकोर हरी चंद्रमा आम्ही चकोर हरी विठ्ठल 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 आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला तो पौर्णिमा कैसा बाहिजू भीतरी हरी कैसा बाहिजू भीतरी हरी बिंब बिंबला एक सूत्री आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला तो पौर्णिमा आम्ही देही तो आत्मा आम्ही विदेही तो परमात्मा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला तो पौर्णिमा एक पाता सकळ असे द्वैत बुद्धी काही नसे आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला तो पौर्णिमा निवृत्तीचा तक विचित आहे निवृत्तीचा तक विचित आहे हरी लागी वर्ते पाहे आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला तो पौर्णिमा महायोग पिठे तटे भीमरत्या परम पुंडरीकाय दातुमंद्र्य समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंग करू प्रथम नमन करू प्रथम नम पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संता दुसरे चरण संताजिया संता कृपा झाली कथेता कृपा झाले कथेता विचारो कृपा झाली कथेता कृपा झाले कथेता विचारो बाबाजी सद्गुरु दास तुका
करे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुभान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा तामाई नमो त्रिभुवन पावन तामाई नमो त्रिभुवन पावन तामाई नमो त्रिभुवन पावन तामाई नमो त्रिभुवन पावन आजत्रया जननी देवाची आजत्रया जननी देवाची आजत्रया जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अदत्रजनी देवाची जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या 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 यावर करी मस्तक पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला तो पौर्णिमा कैसा बाहेजू भितरी हरी बिंब बिंबला एक सूत्री प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त वेळ प्राप्त घटिका चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 3 दिनीय अर्थात 2.5 दिवस ठरतात बरोबर आहे एका भक्तिमय वातावरणामध्ये 2.5 घटनेला खूप महत्व आहे 10 अक्षर प्रेमी जाने 2.5 दिवसाचं महत्व आहे चला 2.5 दिवसाचा 3 दिवसाचा 3 दिवस जातातच नाही अजिबात नाही अहो 3 महिने जातात याचं नियोजन करता करता असतो त्रिदिनीय अखंड हरिनाम हा उपक्रम चालू आहे आपल्या या विहीगर गावामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री पंढरीस परमात्मा यांच्या साक्षात आपण तुम्ही सर्वजण मिळून हा नामोत्सव नामसप्ताह करत आहोत पाहिलं तर उपस्थिती भरपूर आहे आणि जवळजवळ असं वाटतंय म्हणजे माझा अनुभव पहिलाच आहे ना सर्व चातक आहेत उदयिक श्रीमान निवृत्तीनाथ यांची ही एकादशी आहे ही वैष्णवी एकादशी आहे श्रीमान निवृत्तीनाथांचा उत्सव आहे आणि त्या निमित्ताने ही सेवा खरी मला उद्याची होती पण मी हट्ट केला की नाही मला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे त्यामुळे मला जर तुम्ही ॲडजस्ट करत असाल तर मी पहिल्या दिवशी येईल आणि मग मी प्रवासाला लागेन मंडळांनी आमचं ऐकलं आपलं तुमचं सर्वांचं दर्शन झालं मी भाग्यवान झालो आपल्या सभेसाठी उपस्थित केलेला अभंग श्रीमान निवृत्तीनाथ यांचा आहे 5 चरणाचा आहे असं माझं अंतःकरण सांगतं की आजपर्यंत हा अभंग इथे उपस्थित झालेला नाही
खरं की खोटं तुम्ही जाणे, मला काय, देव जाणे. अर्थात इथं बसलेली सर्व मंडळी देव आहे. माझा परिचय तुम्हाला द्यायचा ठरला तर आपलं काही शिक्षण नाही राजे हो, 3.5चं शिक्षण आहे. 3.5 शिकलेला माणूस तुम्हाला काय ज्ञान सांगेल, पण ज्ञान तुम्हाला सांगण्या एवढी पात्रता नाही. बाप हमारा पवन का घोडा, हम ज्यादा नहीं थोडा थोडा. भूमिकेचा विचार करायचा आहे. अभंगाला चरण 5 आहेत, श्रीमन निवृत्तीनाथ लिहित आहेत आणि तुम्ही आम्ही आपण श्रवण करत आहोत. माझ्या वाट्याला आलेली सेवा 40 क्रमांकाची आहे. इथं डोकं चालू नका, घरी गेल्यावर विचार करा. विठाल काही मंडळींनी आक्षेप घेतला की महाराज 40 क्रमांकाची नाही, मी 40च सांगणार. म्हणे काल कोरोना आला होता आणि कोरोनामध्ये काही सेवा झाल्या का नाही. चला आपण तेही गणित धरलं. का धरलं, आमच्या तुमच्या सर्वांच्या अंतःकरणात खंत होती. माझ्या पंढरीस परमात्म्याचा आम्ही सप्ताह करत असो, पण हा सप्ताह या वेळेला होत नाही, या वेळेला होत नाही, या वेळेला होत नाही. पांडुरंगाचा हा सप्ताह होत नाही. काय कीर्तन असायचे, काय आपली बुद्धी कुठं होती, कीर्तनामध्ये एकाग्र होती, म्हणून तोही सप्ताह झाला. असं गृहीत धरू. पहिल्याच दिवसाची सेवा उपस्थित आहे, परंतु 13 वर्ष झाले. 33 39 आणि आजचा 40 क्रमांकाची सेवा. विठ्ठल या ठिकाणी अनेक महात्मे आहेत, संप्रदायाचं काम करत आहेत आणि सांप्रदायिक तत्वानं आपण तुम्ही सर्वजण वेगळे कुणी नाही. इथं अजिबात द्वैत ठेवायचं नाही. अद्वैत स्थितीचा विचार करून आपल्याला ही पाया रचनी करण्याची गरज आहे. कारण भक्तिमय वातावरणाचा पायाच अद्वैतातून झालेला आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय अद्वैत मांडत आहेत आणि अद्वैत मांडत असताना निवृत्तीनाथ काय कमी आहेत का, नाही महाराज. निवृत्तीनाथ सुद्धा अद्वैतच आहे. मग द्वैत कोणासाठी आहे, सामान्य जीवासाठी द्वैत आहे आणि अद्वैत हे भक्तिमय जीवासाठी आहे. विठ्ठल सेवेसाठी उपस्थित करत असताना मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो. भक्तिमय वातावरणामध्ये भक्तीच्या ह्याच्यामध्ये वर्ग पडतात 4 वर्गामध्ये अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी आणि मुक्त. अर्थार्थी माणसाला फक्त उदाहरण पटतात. जिज्ञासू माणसाला या ग्रंथामधला विचार येतो आणि ज्ञानी माणसाला श्री गुरुकडनं मिळालेलं ज्ञान येत असतं आणि मुक्त माणसाला मात्र सर्वाच्या पुढची स्टेप असते. जो मुक्त असतो तो माणूसच नसतो, देव असतो, संत असतात, ब्रह्म असतो. विठ्ठल महाराज तुम्ही बोलून गेलात की तो महात्मा असतो, तो संत असतो, तो देव असतो. मग बाकीचे कोण आहेत? माझे श्रीगुरु सांगतात की आम्ही काही टांग खालून आलो का, नाही. आपण तुम्ही सर्व का सकळाशी येते आहे अधिकार. हरिचा नामे हरि उदार हरिचा नाम सकळाशी येते आहे अधिकार. हरि उदार हरिचा नामे हरि उदार हरिचा मनुष्य जन्माला आले. मनुष्य देहाचे निपेने सतचिद आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला असे. आहार निद्रा भय मैथून
सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहासारखे ज्ञान कुणालाच नाही. पण तरीही माणसं माणसासारखं वागत नाहीत. माणसं पशुपेक्षा बेकार झाली. म्हणून आपण तुम्ही भाग्यवान आहोत. संतांच्या या नगरीमध्ये आपण तुम्ही अवताराला जन्माला आलो. माऊली ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर आलो, नाहीतर अगोदरचे आलीन भेंड्या कात्रीत गेले. पण बऱ्याच लोकांना कळलं नाही. ज्ञानोबा तुकोबरायच्या अगोदर भेंड्या कात्रीत गेले का म्हणायचंय? ऐका, पूर्ण विषय संस्कृत मध्ये असायचा आणि आमच्या सामान्य माणसाला हे विषय कळत नसायचा. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आले, संस्कृत मधला विषय मराठीत सांगण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता बोलून गेले, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. माझा मराठा बोल अमृतापेक्षाही गोड आहे. हो. आणि पुढे नाथ महाराज आले, म्हणले संस्कृत भाषा देवापासून झाली आणि मराठी काय चोरापासून झाली का? मारला फटकार. माझे तुकोबा आले, तुकोबाला मुंबाजीने त्रास दिला. म्हणे संस्कृत भाषा सांगण्याऐवजी मराठीत अभंग करतो, भाष्य करतो. म्हणले मी काही बोलत आपुलिया बळे नाही मी बोलतो, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत शेवाणी, शिकविता ध्वनी वेगळाची. माझ्या तुकोबाणी सुद्धा उत्तर दिले. म्हणून तुम्हाला मला ही गोष्ट कळली राजे हो. आणि आपण तुम्ही त्या वाटेने चाललो, हे निश्चितपण ते चालू जाता न पडे गुंता को, न पडे गुंता कोटे ताई, न पडे गुंता कोटे ताई, हे निश्चितपण ते चालू जाता न पडे गुंता कोटे ताई, न पडे गुंता कोटे ताई, न पडे गुंता कोटे. जीवनते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. कोणत्या पंथानं? भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नगवे या पापा. भक्ती पंथ पुष्कळ सोपा आहे, पण सोपा कोणाला? कोणाला? जवळच समुद्र आहे, जवळच खाडी आहे, जाळं टाकून पकडून आणून खाणाऱ्याला नाही. हा, कळलं तुम्हाला? भक्ती पंथ बहु सोपा, त्याला सुद्धा सोपा आहे. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उदरती. किती वाईट असू द्या, माझ्या चोकोबानी सांगावं, खटनट यावे उधरूनी जावे, दौंडी पिठी भावे चोका मेळा. सगळ्यांना सांगितलं, या तुम्ही, या 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 आले तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो. हो, पण मी आता बाटली द्या दादा. हे पाणी आहे. हे काय आहे? पाणी आहे. आता मी तुम्हाला निमित्ताला दाखवलो. आता सरोवर आहे अशी कल्पना करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सरोवर आहे, बरोबर आहे, जरा असू द्या. सरोवराचं पाणी कोणाचं? एक जण आला, म्हणला पाणी माझं. दुसरा म्हणला इज दिस माय वॉटर. तिसरा आला म्हणला हे नीर माझे. चौथा आला म्हणला तो आहे. पाचवा आला म्हणला आंबू आहे. सहावा आला जल आहे. सातवा आला तो म्हणला हे काय आहे? हे जीवन आहे, जीवन. आणि लागली भांडणं, घेतल्या काट्या, काही जण तलवारी उपसल्या आणि मारायला लागले एकामेकाला. मारता मारता सर्वच्या सर्व घायाळ झाले. वाघ आला राजे हो, वाघ.
पण त्या दिशेकडून गाय आली. गाय तहान लागल्यामुळे गाय गटागटा पाणी पिऊ लागली. वाघानं पाणी प्यायचं सोडलं, गाईचंच नरड धरलं. पाणी म्हणलं, ए वाघा, गाय पाणी प्याली, तिला आम्ही तृप्त केलं, तू तिचं नरड फोडलं, तिचं रक्त प्यालास, आता पाणी पिऊ नको असं म्हणलं का? त्यावेळेला ज्ञानोबा तिथं होते. माऊली म्हणतात, गायीची तृषा हारू, व्याघ्रा विषभोनी मारू, ऐशे नेनीची गा करू, तोय जेवी. तोय तोय पाणी 9 आहे बरं का, 8 सांगितलं, तोय 9. हे तोय आहे. महाराज कोणाचं सांगा आता, पाणी कोणाचं? कुणीतरी मालकी दाखवा. पाणी कोणाचं? कोणीतरी दाखवा. सर्वांचा लबाड आहात. माझ्याकडे लय फटकन उत्तर असतं बरं का. मला थोडं माफ करावं, आज्ञा नाही ना, त्यामुळं 3.5चा त्यामुळं. अरे पाणी कोणाचंच नाही, पाणी पेल त्याचं. पाणी कोणाचं? पाणी पेणाराच. भक्ती कोणाची? करणाराची. जो करेल त्याची भक्ती आहे, नाही करेल त्याला काहीच नाही. भक्ती करणाऱ्याला काहीच नाही. सूर्य उगवला काय आणि मावळला काही घेणं नाही, देणं नाही. पण मनुष्य देहाला आलात ना, मनुष्य देह अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. महाराज हिंदी नका सांगू, ज्ञानेश्वरीत काय आहे का सांगा. चला, अध्याय क्रमांक 16 श्लोक क्रमांक 18. मनुष्यपणाचा दाग घेऊन रुसती जे जगा, त्या पापियाची मी पैगा पदवी हिरोनी ठेवी. आयशे करून ठेवी क्लेश गावी चाऊ करडा, बबपुरीचा पानवडा, त्या पापिया मुडा मी वृत्ती देतो. कोण पापी? मी देह म्हणता तो पापी. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, एवनिया पाटी थापटेती. शुद्ध ब्रह्मी कैसी कल्पनारोपी, तोच एक पापी जगामध्ये. कोण पापी? नामाशी विन्मुख तो नर पापी. पपिया नामाची विन्मुख तो नर पपिया, नामाची विन्मुख पपिया. मुखे मैना हरे मुखे हरी हरी मुखे मैना. जमलं शेवटाला काय ना, जाऊ द्या हो, गोड फसतच असतं. फसलं तरी शेवटाला निघणं गरजेचं आहे. मला थोडं शेवटी काय कहू ना, ताला स्वरात आलं. काय म्हणले? हरिमुखे म्हणा. काय म्हणले ते? हरिमुखे हरिमुखे. शाबास. काय म्हणले ते? मला थोडं इकडून येऊ द्या आवाज जरा. काय म्हणले? काय म्हणले? आणि रात्रभर असंच म्हणा. चूक आहे सज्जन हो, तुम्ही शाने माणसं आहात. तुमच्या पुढे पात्र वाढलं, तुम्ही खुशाल म्हणता. वदनी कवळ घेता, मला पाठ नाही, पुढचं म्हणा. वदनी कवळ घेता, नाम घ्या. वदनी कवळ घेता,
वाचे आणि त्याच्या पुढं सहज सहजावण होते. नाम घेता पुकार जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि पुढे उदर ब्रह्म न जाणीजे उदर भरण नव्हे जाणीजे कर्म यज्ञ कर्म कर्म. आता काय करायचं? बस. सुरुवात पाहिजे. बसलेलेच असतात आणि बसा म्हणून सांगतात. खरे खोटे? आता काय करतात मग? हा चालू द्या. आता नाम घेतलं का? घेतलं? काय म्हणले तुम्ही सुरुवातीला? वदनी कवळ घेता? नाम घ्या म्हणून सांगता. घेता का? नाही. रामकृष्ण घेत. खरं वर्ण आपलं आपण शोधायचं बरं का? आपलं आपण शोधायचंय. शोधायचंय. कोणी शोधायचंय? आपलं आपण. घ्या म्हणून सांगतो. नाम घेतो का? हरिमुखे मना. हरिमुखे मना हा उपदेश ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी केला. आजपर्यंत तेच चाललंय का बदल झालाय? का बरं? ज्ञानोबराचा अधिकार होता मना. माऊलींना विचारलं, तुम्ही म्हणलात? म्हणले हो म्हणलो. तुम्हाला कोणी सांगितलं? ज्ञानोबराय प्रमाण देतात. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी जाण. 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 समाधी संजीवन हरी पाठ. समाधी संजीवन हरी पाठ. समाधी संजीवन हरी पाठ. समाधी संजीवन हरी पाठ. हरी मुखे मना. हरी मुखे म्हणा. 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 हरी मुखे हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. लिहिलेलं अभंगातलं म्हणतोय का खरंच हरी म्हणतोय? बाबा तुमचा अनुभव सांगा भाऊ. अभंगात लिहिलंय हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. तेच म्हणतोय का अनुभवाचं म्हणतोय? तेच म्हणतोय. कस काय हो? काही बदल असावा का नाही? बदल असायला पाहिजे की नाही? बदल व्हायला पाहिजे की नाही? मना म्हणण्याचा अर्थ आपण म्हणायचो. कसं म्हणायचं माऊली? हरिपाठात सांगितलंय ना. अजपाजपणे उलट अजपाजपणे उलट म्हणत. अजपाजपणे उलट म्हणत. अजपाजपणे उलट म्हणत. तेथे मनाचा निर्धार. तेथे मनाचा निर्धार. तेथे मनाचा निर्धार. एवढ्यावर थांबलं नाही. अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा. एवढ्यावर थांबले नाही. ज्ञानदेवा मौन जपमाळ हातात. अंतरी ज्ञानदेव मौन काय करायला ते असं बोटात ठेवतात. तुम्ही बघितले ना पंढरपूरला वारीला वगैरे हे असं बोटात ठेवतात. हॅलो कुठून? पनवेल विगर. हा तारीख मोकळी का महाराज? थांबा थांबा डायरेक्ट बघतो. थांबा. हा बोला किती तारीख आहे? महाराज लवकर फोन करायला पाहिजे होता. नाही महाराज तुमचं काय असेल ते सांगा. भिवू नका. काय त्याचं काय बघा तिकडे मला 15,000 देतो म्हणल्यात. महाराज आमच्याकडनं 20 घ्या पण या. हा ठीक आहे. कॅन्सल कॅन्सल. नसतीच तिथं. नसतीच. ह्यो लबाड तुम्हाला सांगतो.
यानं लबाड बनवलं. आणि हे काय चाललंय मग? खरं आहे का लबाडे? खरं आहे का लबाडे? याच्याने पोट भरतं, याच्याने त्याला गणित पोहोचतं. सज्जन हो, वैकरी मध्यमा पश्यंती परे वेगळा, त्याची वेगळीच कळा. आजपा जपणे उलट प्राणाचा, कुणाला जमलंय? ज्याला जमलं तो भाग्याचा, नाही जमलं तोही भाग्याचा. मला काय करायचं? माझ्या संताचा जो परमार्थ आहे तो बुडत चालला. संताचा खरा परमार्थ तुमच्या माझ्या समोर येऊ देत नाही बामटे. लक्षात घ्या थोडं सज्जन हो. 1ली ते 7वी कुठला अभ्यासक्रम असतो? शाळेला काय म्हणतात त्या? मी गेलो नाही म्हणून सांगतोय. 1ली ते 7वी पर्यंत शाळेत जातो, त्या शाळेतला काय म्हणतात? जमलं. प्राथमिक. हा. 7वी ते 10वीला काय म्हणतात? माध्यमिक. आणि 10वी ते 12वीला काय म्हणतात? उच्च माध्यमिक. जमलं. आणि पुढे 12वीच्या पुढे काय असतं मग? डिप्लोमा, डिग्री, ग्रॅज्युएशन, काय 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 असतं ते असतं. बरोबर? ठीक आहे. मग ग्रॅज्युएशन व्हावं का कवर बी 1लीच बसावं? काय कळलं का? काही काही माणसाच्या आयुष्य गेले. काय झालं? या चोपदाराकडं मुलगा होता. आम्ही दोघं मित्र. कशाला लांब सांगू? आणि मित्र असल्यामुळं जीवाचे मित्र जीवलं. आणि चोपदारला आणि मला भेटून बरेच वर्ष झाले होते. आमची वारीच भेट झाली. आणि वारीच भेट झाल्यानंतर कस काय? बरं चाललंय का? हा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हो खूप चाललंय. मुलगा काय करतोय? म्हणजे महाराज शाळेत जातोय, एकही दिवस खाडा करीत नाही. मला वाटलं माझी मुलगी ग्रॅज्युएशन झाली आणि यांचा मुलगा एकही दिवस खाडा करीत नाही, याचा अर्थ तो शिक्षक झाला असेल. मी बाकी चौकशी केली नाही. आपल्याला तुम्हाला तुमच्या मुलासाठी मुलगी द्यायची, काळजी करूच नका. काय हवंय तेवढं सांगा. महाराज आपल्याला काहीच नको, तुम्ही मुलगी फक्त द्या, आम्ही करून घेऊ. मलाही बरं वाटलं मुलगी दिली. लग्न झालं मंगल कार्यालयात, साखरपुडा मंगल कार्यालयात, हळद मंगल कार्यालयात, घराकडे जाऊ घर बांधलेलं. झालं मे मध्ये लग्न. जून उजाडला, जुलै आला, श्रावण पाटी आली. आणि श्रावण पाटीच्या टायमाला माझ्या मुलीला घ्यायला आम्ही गेलो, गाडी घेऊन गेलो. साधारणपणे 3:30-4 वाजता घरी गेलो. मुलगी पहिली गळ्याला पडून रडायला लागली. बाबा माहित काय झालं बाळा? एवढं सुंदर घर आहे, एवढा बंगला छान आहे, किती छान माणसं आहे बघ, हे आयुष्यभर चोपदारकी करतात. अरे हे दिलं का झालं? बर काय हरकत नाही. बाबा मी म्हटलं जाऊ दे, असू दे बाळा, असते तुला जरा दुःख वाटत असेल, जरा असंच चालायचं, ह्याला संसार म्हणतात. सांत्वन केलं. जावाय बापू कुठे? शाळेत गेले. केव्हा येतील? बरे बरे काय रडू नको, रडत रडत चहा. आणि जावाय बापू आले. जावाय बापूची अवस्था पाहिली. जावाई बापूची चड्डी अशी ओढत होती, दप्तर इकडे लोंबत होत, हातात पाटील पेन्सिल होती. घरी आल्याबरोबर माझ्या लिकीला म्हणता, राधे राधे मी गोल गोल काढायला शिकलो. माझा जावाई कुठल्या वर्गात असेल? आयुष्यभर जर फक्त गोल म्हणजे गोलच काढायला शिकतो तर आम्ही कुठल्या वर्गात असेल? आता कळलं माझी लेक का रडते. राजा हो, ती भक्ती ही संताची लेक आहे, लाडकी लेक मी संताची आहे. ती आज रडत आहे का? भक्तीला जाणणारा नाही जाणणारा.
जे आले जन्माला, घेतली माळ घातली गळ्यात, चालूय मी वार करी आणि मी वार करी, मी वार करी आणि मी वार करी. कशाला म्हणतात वार करी? कशा बरा खातात वार करी? अरे सज्जन हो, बाहेरच्यावर वार न करता अंतर्वृत्तीवर जो वार करतो तो वार करी. तू का म्हणे आम्ही भूमंडळी वीर बळी गाडे, मग आतल्या वृत्तीवर मार कसा करावा? ज्ञानदेवा मौन जपमांतरे. पण आमचं चाललं आयुष्यभर राज, आयुष्यभर चालू आहे वडमणी जीवन भरताना तानी, वडमणी जीवन भरताना तानी. संतांनी हा उपक्रम नाही सांगितलेला, संतांनी उपक्रम सांगितला जपा जपणे उलट प्राणाचा. संतांनी उपक्रम सांगितलाय तुला प्राण आहे ना, मग प्राणानं भजन कर. प्राणी प्राण अर्पे, जेने प्राणे ते मज समर्पे. ज्ञानेश्वरी सांगते आम्हाला नाही सांगितलं गुरुवार करायला, आम्हाला नाही सांगितलं रविवार करायला, आम्हाला नाही सांगितलं बाकीचे उपवास वा तपास कराय. आम्हाला एक सांगितलंय उपवास मी ब्रह्म आहे. आम्ही हे सोडतो नको ते करतो या माणसाला उपदेश करण्यासाठी, या माणसाला उपदेश करण्यासाठी माझ्या ज्ञानोबरायांना पशु पक्ष्यांना ज्ञानेश्वरीत महत्व द्यावं लागलं. भगवान परमात्मा रडत आहेत, अर्जुनाला सांगत आहेत. अर्जुन म्हणतो देवा हे जे तू मला उपदेश सांगतो हा उपदेश केव्हापासून आलाय सांग मला. भगवान म्हणतात ज्या ज्या वेळेला अवतार झाले त्या त्या वेळेला मीही होतो तूही होतास. तुला आठवत नाही, मला सर्व आठवतंय. पूर्वी हाच मार्ग मी सृष्टीच्या उपक्रमा अध्याय क्रमांक 1720 श्लोक क्रमांक 23. पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकलाच होता. मी काय केलं त्याला ते नाम सांगितलं प्राणानं जपायचं, ते नाम सांगितलं मौन रूपानं जपायचं. पण हे भुकत बसलो आणि इथून भुकलं आणि केलेलं तेवढं मातीत घातलं. म्हणून पुन्हा त्या ब्रह्मदेवाला सांगितलं असं करू नको, जरा डोळे झाकून बस. डोळे झाकून बसायला लागला. आठवतंय ना माझे ज्ञानोबा कसे बसलेत? आठवतंय ना? आठवतंय ना? बघा ना जरा ज्ञानोबाची मुद्रा. भगवान शिवबाबा कसे बसलेत बघा ना. माझे तुकोबा कसे बसलेत पहा ना. सज्जन हो, इकडं कोणाचं लक्षच नाही. हरिमुखे म्हणा आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि उपदेश करायचं बंद करा. अभंग म्हणताय, अभंग म्हणल्यानं काही होणार नाही. तुमचा 7-12, तुमच्या वडिलांनी 7-12, वडिलाला तुमच्या 50 एकर जमीन, 5 पोराला 10 एकर दिली. वरच्या पट्टीत गहू येतात, सोनं पिकते. खालच्या पट्टीमध्ये ज्वारी पिकतात, सोन्यासारखी पिकते. त्याच्या खाल्ल्या पट्टीमध्ये शेंगा पिरतात, त्या खळखळीत घुंगरासारख्या असतात. खाल्ल्या पट्टीमध्ये कांदा येतो, त्याच्या खाल्ल्या पट्टीमध्ये भाजीपाला येतो. हे प्रत्येकाला 10 एकर दिलं. यांच्या वाट्याला गव्हाची पट्टी आली. हे 7-12 घेतले. सोनं पिकतंय 10 एकर, सोनं पिकतंय, सोनं पिकतंय, सोनं पिकतंय, सोनं पिकतंय. कपाटात ठेवला काय आणि लोकात कॉलर टाईट करून सांगत फिरले सोनं पिकतंय, सोनं पिकतंय. मला जरा 2000 रुपये द्या ना, सोनं पिकतंय. तुम्ही 1000 रुपये द्या ना, सोनं पिकतंय. तुम्ही 500 रुपये द्या ना, सोनं पिकतंय. आयुष्यभर लोकाच्या उदाऱ्या उचापाट्या केले, सोनं पिकतंय म्हणून म्हणून. पेरायचं कोण? जमिनीचं तुमच्याकडे जमीन असं बी फेकून पेरल्यानंतर उगवतं का जमिनीला उलटा पालटा करतात काय रीते? हा, जमिनीला उलटा पालटा. तुमची जमीन उलटा पालटा केली का? जमिनीचा बोलतोय. किती एकर जमीन आहे तुम्हाला? हा,
किती एकर? 3.5 एकर. औट हात मोटके क्षेत्र. अध्याय क्रमांक 13. हा इंद्रिय बैलाची पेटी. हो राबवलेत का? मी माझ्या तुकोबाने इंद्रिय बैलाला राबवलं. घेई घेई माझे वाच गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबा. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे. आई कारे विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे तुम्ही घ्या रे सुख माझ्या विठोबाचे मुख माझ्या विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख. मनात येते धाव घे राय विठोबाचे पाये राय विठोबाचे पाहे राय विठोबाचे सर्व इंद्रियांना त्यांनी काम लावलं. आम्ही आमची जीभ भेळ खायला, आमचे कान टंगटिंग ऐकायला, आमचे डोळे मोबाईल पाहायला आणि आमचं मन कशात बी नाही. हो. सर्व इंद्रिय काय होवी? सर्व इंद्रिय वृत्ती घेऊन आपुली हाती. बुद्धी आत्मया मिळे एकांती. प्रिया जशी पत्नी आपल्या पतीला एकांतामध्ये आलिंगन देत असते, त्या पद्धतीनं बुद्धी एकांतामध्ये परमात्म्याला आलिंगन देते. तिला संकोच वाटत नाही. पण माझी बुद्धी कुठेही पळते. अशी बुद्धी इतकी भरकटली महाराज. आम्ही चकोर असून सुद्धा आमची बुद्धी भामते. आम्ही चातक असून सुद्धा आमची बुद्धी फुटते. आणि एकनाथ महाराज या बुद्धीला म्हणतात, काय माय गेली होती हरी नये मुकाशी. ए बुद्धी, ए माय, तू काय या जीवाच्या पाठीमागे लागलीस? तुझ्या मुखाला काय येत नाही. सज्जनो हो, तुकोबा म्हणतात, दुर्बुद्धी ते म्हणा. अरे बाबा हो, पण आम्ही यांना सोडलो, नको त्याच्या मागे लागलो. परमार्थ आतला राहिला, आमच्या काट्या बाहेर. साप आत निघाला, काट्या भिताडाला चालल्या. अरे घरात आग लागली, पाणी घरावर वाचायचं चाललंय. भूक पोटात लागली, बकरी डोक्यावर घेऊन फिरतो. विठाला पौर्णिमा म्हणण्याचं कारण काय? आम्ही चकोर आहोत, तर आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही तेच केलं पाहिजे. आम्ही काय खावं हे आम्हाला कळत. चकोर उपवासी मरेल उपवासी, पण चांदण्याशिवाय दुसरं काही ग्रहण करणार. आम्ही आज काळ्या पिशीतला आणतो आणि उकडू उकडू खातो. काळोभोर पाणी गढूळ झालेला आणतो, गाढव पेत नाही पण माणसं पितात. सज्जनो हो, लक्षात घ्या मायबापांनो, ही वेळ पुन्हा नाही. शेवटची पाळी एक मनुष्य चुकली यावर मग पुन्हा नाही, पुन्हा नाही. याच देही याच डोळा बघू बायका पोराचा सोळा. सोहळा मुक्तीचा सोहळा. म्हणले हा हा काय तर म्हणले तुम्ही? माझं चुकलं होतं का? हसले वा, थोडा हसू नका बरं का, माझं कमी आहे जरा. मी सांगितलं आधीच. 3.5 बघू मुक्तीचा सोहळा. आम्ही मात्र गुतलो बायका पोरातच. राजा हो, संतांनी तुम्हाला मला सांगितलं, माझे तुकोबा सांगतात, तुका म्हणे हातो मूर्खने वर्म संत चरण. मग ते संत जे स्वीकारले त्यांनी ते आम्ही स्वीकारला पाहिजे.
संतांनी परमार्थ वेद मान्य केला. काय प्रमाण? वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. माझ्या संतांनी सांगितलं, ज्या तुला हे जमत नाही ना, काय करू नको. तू काय कर, मांडी घालून बस. कुठं गावाला जाऊ नको, कुठं तीर्थाला फिरू नको, कुठं देवदेव करत फिरू नको. देव देव मनोनी निज देवाने नशी. पण महाराज याचं कसं झालं? मृगनाभी कस्तुरी, मृग हिंडे वनांतरी. संतांनी सांगितलं, येड्या, अरे तीर्थी दोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. संत म्हणतात तीर्थव्रत नेम, भावे विन सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. मी बघितलं, पाहत होतो, हे इकडं वरच्या माळाला हे दोघं तिकडं जात होते. हे रात्रीची वेळ होती, मी तिकडे गेलो होतो. आणि हे दोघं जाता जाता, याचं नेमकं लग्न झालं होतं, याला एक बारक झालं होतं. त्याला त्याच्या आईनं आणून दिलं होतं. काय? ती तोंड बघायचं, हा आरसा. ते मला लवकर येत नाही ना, ते मग बघायचं आणून दिलं. मग याची सासूची पोरगी त्या लेकराला त्या आरशात दाखवायची, ते बघ, ते बघ. आणि ते गोल गोल दिसायचं. आणि ते लेकरू त्यालाच खेळायचं, त्याला धराय जायचं, धराय जायचं, धराय जायचं. पण हे तिथं रात्रीच्या वेळी वाघूर घेऊन गेलो होतो. आणि वाघूर घेऊन गेल्यानंतर हे त्यांच्या बरोबरची टीम होती. पण याला ताण लागली, हे पाणी प्यायला गेलं. खडक काळावर खडक होता, खडकावर इथवरच पाणी होतं. आणि त्यात वरचं चमकत होतं. आणि त्याच्या पुढे अजून बघितलं तर ते खाली तिकडं लय चमकायला लागलो. आणि ते गोल गोल पाण्यात दिसायला. हे म्हणते याला, ए थांब ना, अरे चल ना. म्हणते थांब ना, अरे चल ना, थांब. काय? अरे थांब, माझ्या पोराचा चेंडू यात पडला. ते इकडं याच्याकडलं वाघूर घेतलं आणि असं फेकलं आणि वर काढलं. चेंडू लगेच वर. बरोबर? हे बघता 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 वाघूर फिकीते, वर काढिते, वाघूर फिकीते, वर काढिते. चेंडू तर पाणी हल्लं की लपत आहे. हे म्हणला, अरे असं कवर बसायचा, टाक उडी. आता ते कडला होतं, ते पाणी थोडं होतं. पण याने उडी टाकली, तिथं पाणी पुष्कळ होतं. याने उडी टाकली, अंधारा तो बघतो तर काय चेंडू हातालाच येतो. चेंडू होता का ते बिंब होत? कशाचं? चंद्राचं. आणि चंद्राचं बिंब पाण्यात. त्या पद्धतीनं हे तुम्ही आम्ही म्हणतोय ते अभंग आहे. अभंग म्हणून लय काय होणार नाही, पुण्य होईल. माफी मागतो, कुणालाही विचारायचं अजिबात नाही. ज्ञानेश्वरीला गाथ्यालाच विचारायचं, भागवतालाच विचारायचं. म्हणून काय होत? महाराज काही प्रमाण आहे ना, फुकट बोलत नाही. अध्याय क्रमांक 15 श्लोक क्रमांक 11 शेवट होईल. तैसा चित्ती अहम ते ठाव, वाचे सर्व शास्त्राचा सराव. कोटी जन्म जाओ परी नच पवती. काय चाललंय मग आमचं? काय चाललंय? अर्थार्थी तो अर्थासाठी, जिज्ञासू तो जाणावया लागी पचे. मग अर्जुन म्हणतो, देवा हा जो मार्ग सांगतोय अजून काय पुरावा आहे? काय म्हणले? पूर्वी हा मार्ग मी
मनूला सांगितला. अध्याय क्रमांक 35 बरोबर आहे नाही? हा? काय तुम्ही काही सांगत आहे झालं. मला पुरावा नाही आहे का? पुरावा मला पुरावा. तुम्ही मला पुरावा. अध्याय क्रमांक 4. तुमच्यासारखे मला एक भेटले. एकच नाही लय भेटले. आळंदी मध्ये होतो मी. दररोज बॅग अडकवायची. ही पोरगी पुढे बसली ना, ही बारीक होती. ही पोरगी तिच्या शाळेला जायची वेळ तिची माय माया संगत यायची. या पोरीची माय सासूची पोरगी हो. आणि ती महाराजाची मंडळी त्या पलकडल्या माडीतून पाहायची. महाराज बॅग घेऊन निघाले. महाराज बॅग घेऊन निघले आणि ते महाराज घरीच राहायचा. त्याला सेवाच नाही. मला सेवा असो अगर नसो मी या महाराजाच्या घरी येऊन बसो. एवढाच उद्योग. आपल्याला काही उद्योग नव्हता. आता तुमची माझी पहिली वेळ गाठ पडल्या द्या सोडून. ती महाराज रोज ती टोकायची त्याला. ते महाराज कसं काय जाते, ते महाराज कसं काय जाते. ते अडवलं एक दिवस मला. ते म्हणते महाराज रामकृष्ण रामकृष्ण. आपलं गाव लातूर. हो बरं. माझं बुलढाण. बरं तुम्ही रोज कुठं जाताय? मी सेवेला जातो. तुमची संस्था सुटली का? मी म्हणलो तुमची. म्हणला माझी 2 वेळा सुटली. चांगले भाग्यवान आहे ना. 2 वेळा संस्था सुटणे म्हणजे भाग्यवान आहे ना. अरे येड्या माणसा, माझा प्रश्न आहे तुला सांग उत्तर. संस्था सुटल्या. प्रभू रामाची संस्था कोणती? भगवान कृष्णाची संस्था कोणती? हाय उत्तर? हाय का उत्तर? उत्तर आहे का? तिथल्याला देता येत नाही. तुम्ही काय देता? पण मी दिला सोडत नसतो. काय म्हटले? धर्म संस्थापनार्थ. कोणती संस्था आहे त्यांची? कोणती? कशाला म्हणतात धर्म? सांगा उत्तर. चाललंय ना 14 वर्ष. सांगा उत्तर. धर्म माझी धर्म स्वस्वरूपी राहणे या नाव. स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञ जाण पा. वर्तता तेत पापा संचार नाही. कशाला सोंग करायचे? एवढं सुटलो तेवढं सुटलो. काय केलं तिथं? बहुत केले पाठांतर वर्म राहिले. जगद्गुरु तुकोबराय पंढरीस परमात्म्याकडे जातात. आयशे वर्म मज दावी नारायणा. 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 अंतरता वाक्य आहे. कळलं? राहू आता डोळा मन कोंडून कोंडून होईल येणे. कुठल्या मंदिरावरच्या? याड उठतय पंढरपूरला जातय कळीस बघतय माघारी फिरतय. तुका म्हणे मोक्ष देखील तुझ्या बापान ठेवलंय. दादा ए दादा ए माझ्याकडे बघ ना. आयशे वर्मा तिटकत तिटकत धिंदा गदाल. वा छान जमते.
आता हात बांधा म्हणा आता दागिनता दागिनता आणि कस काय बोल निघत नाही मग जाऊ द्या असं नाही कळलं भाऊ माफी हा मला त्यातलं ज्ञान नाही बरं का खरं ते सांगतो खोड जिवंत आहे का मेलय हा मग त्याला पाणी घातल्यावर पाला फुटल जिवंत कस काय मग वाचते ना बरं वादी जिवंत आहे का मेली जिवंत मग चिमटा घेतलं की रक्त निघत काहीतरी सांगता तुम्ही मेलेल्या जनावराचे खोड तोडलेल्या झाडाचं बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही तोडलेल्या झाडाचं खोड आहे वादी मेलेल्या जनावराचं शाईपूर मेलेल्या जनावराचं धुमपान मेलेल्या जनावराचं गट्टू काढून घ्या बाजूला आवाज तर स्वरात हा मृदंग त्या बाळापाशी द्या तो स्वरात लावील तुमचा मृदंग स्वरात आहे का तुमचा ह्यो नाही मृदंगाला किती गट्टे तुमच्या मृदंगाला एक तरी गट्टा लागलाय का प्रत्येकाने विचार करायचा हा पहिला गट्टा आतू आनंदाचे हिरे झाले आयशेवर्म झाले अंतरीच्या कुणा आतल्या कुणा प्रगट करायचा असेल तर आतू आनंदाचे हिरे झाले बाहेर गात्राचे बळ हरपून गेले इंद्रियाचे हात पायाची शक्ती निघून गेली बाहेर गात्राचे बळ अपाद पाकून चिकित आले रोमांच जशी अर्धोन मिनिट डोळे वर्षताती आनंद जळे आतल्या सुख उर्मीचे निबळे बाहेर कापे झालंय आपणाला जमलंय मग ज्ञानेश्वरी वाचून काय फायदा किती दिवस आयुष्य गेले तरी जमणार नाही का जमणार नाही वर्म चुकलंय बायको कोणी दिना गेलं त्यानं टाळी वाजवणारीलाच केलं नाही कळलं जाऊ द्या माझ्या पुरीला नवरा मिळाना गेला हिने टाळी वाजवणारीलाच केलं रोज नटायची रोज सावरायची पण पोरच होईना काय करायचं नाथ महाराजांनी फटका मारला नपुसा का काय वांजेला डोळे अरे सज्जन हो ही भक्ती जोपर्यंत अंतकरणातली प्रसवत नाही तोपर्यंत वांज वृत्ती राहील जोपर्यंत वृत्ती वांज आहे तोपर्यंत आम्हाला चंद्र कळणार नाही आणि चकोर अजिबात जमणार नाही आम्ही चकोर होऊ शकणार नाही चकोर कुठलेही दाणे टिपायला मोकळा नाही चकोर फक्त चंद्र अमृत सेवन करतो आणि वैष्णव फक्त एक श्री विठ्ठलाची भक्ती करतो आल्यावर वाचलो विठ्ठल रुक्मिणी वारकरी मंडळ विठ्ठल काय आहे आणि श्री विठ्ठल काय आहे अजून एखादा भादर तुम्हाला सांगायचा आला नाही संप्रदाय काय आहे आणि सांप्रदाय काय आहे सांप्रदाय म्हणजे माणसाच्या ग्रुपला म्हणतात आणि संप्रदाय म्हणजे समतत्वाला म्हणतात श्री विठ्ठल म्हणलं की विश्वव्यापक परमात्मा विठ्ठल जळी स्थळी फक्त विठ्ठल म्हणला की कमरावर हात वर ठेवून मंदिरात आणून पंढरपुरातून विकत आणून बसवलाय प्रमाण जगद्गुरु तुकोबराच्या गाथेत आहे विचा केला ठोबा त्याचे नाव ठेवले विठ्ठोबा विठ्ठल विश्वव्यापक आहे नाही श्री विठ्ठल विश्वव्यापक आहे राम दशरथाचा पोरगा आहे पण श्रीराम विश्वव्यापक आहे भाषा अरे चातक आहे ना चातक नावाचा पक्षी आहे तो चातक नावाचा पक्षी ज्ञानोबराने घेतला नदी नदाचे थाळे परी बापियाशी ते कोरडे अरे भरले नदी भरून वाहते सरोवर भरलेला सागर भरलेला
पण त्या चातकाला ते सगळं कोरड. चातक काय खातो? चातक कुठलंच पाणी पित नाही. आमचे हे चातक दुकानातलं पाणी पित्यात, लिजिम खेळत येत्यात. बरेच पाहिले. ती चातक नाही, चातकाची सुंगी आहेत. खांद्यावर पताका आहे, गळ्यात टाळ आहे, इतका गंध लावलेला आहे, मूर्ती डोक्यावर आहे पण टाकलेली आहे. तुम्हाला गाड्या चालवणाऱ्याला वाटणं दिसतात कुठं कुठं भेटतात. द्या की दिंडीला चालत, द्या की दिंडीला चालत, द्या की रामकृष्ण रामकृष्ण. भीक माग्यानो. अरे हे सांगितलं नाही. माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. कोणतं वैभव? अंतकरणातलं वैभव आम्ही जागृत करीत असतो. ज्यानं ते वैभव जागृत केलंय तो चकोर झालाय आणि तो परमात्मा चंद्र झालाय. चंद्र अभंगाच्या पहिल्या चरणात. आम्ही चकोर हरिचंद्रमा, 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 आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही कळतो पौर्णिमा, आम्ही कळतो पौर्णिमा, आम्ही जातो आम्ही कळतो पौर्णिमा, आम्ही कळतो पौर्णिमा. चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही चकोर हरिचंद्र, आम्ही चकोर हरिचंद्रमा, हरिचंद्रमा, हरिचंद्रमा. उपमा दिलेली आहे. काय आहे? उपमा आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही चकोर आहोत. नक्की का? चकोर आहेत? हो चकोर आहोत. नक्की का? महाराज तुम्ही कुठून आले? पनवेलवरून. काय तुम्ही गावातूनच? जगद्गुरु तुकोबरायला फोन लावतो. हॅलो, आलो या दिवारणाशी, बोलिले ते ऋषी, सात बारे वाचाया, आम्ही वया कुंडवाचे आलो या कार्याचे.
जमलं. हा कसं करावं तुम्हाला सांगा बरं. कसं तोही ठाई तुका पडो देत नाही आम्ही चुकतो. तुकोबा वैकुंठातून आले. तुम्ही कुठून आले? बर ठीक आहे, हरकत नाही. तुमच्या गळ्यात माळ आहे दाखवा. आहे. तुम्ही नामधारक आहेत. आम्ही नामाचे धारक ज्ञानो प्रकाराने म्हणतो. नाम काय आहे? ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ. ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ. ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ. ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ. भरला गणदाट हरीजी से. भरला गणदाट हरीजी से. भरला गणदाट हरीजी से. भरला गणदाट म्हणा हरी मुखे म्हणा. 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 योग्य उत्तराच्या खाली मार्किंग करा, अंडरलाईन करा. ज्ञानदेवा पाठ भरला घनदाट. शाबास. वर बसलेली मंडळ हे कोण आहेत? गडी. वा जमलं. हे कोण आहेत? महिला. जमलं. कधी कळावं? भरला गंडाट. इकडं गडी दिसे, इकडं बाळ दिसे. कधी गणित सुट. गणित कधी सुटेल? भरला गंडदाट. जे जे दृष्टी दिसे ते ते. कोणाला? जागता जगदेव. जागताच जगदेव. झोपल्याला बाया, झोपल्याला गड. जो जागला त्याला गडी नाही आणि पायी नाही. जो जागला तो जागला. कशानं जागतो? संतांमुळं जागतो. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे आत्मतत्वी. आत्मतत्वाने आत्मतत्व आहे. आत्मतत्वाने आत्मतत्व आहे. एक हरी जीव शिव. कशाला पाठ केलं? हरी पाठ. अभंग निस्ते पाठ केलं. सगळ्याचा आत्मा, सर्वांचा आत्मा एक आहे. मग तेच प्रमाण आहे. आम्ही चकोर. हरी. हरी कोण आहे? एक हरी आत्मा. एक हरी आत्मा. वाया तो दुर्गा मान घाली म्हणा. वाया तो मला थोडस मदत करा. प्रमाण त्यांनी दिलं. एक हरी जीव शिव. वाया तू दुर्गमा. जमलं. मला मदत करायचं थोडं थोडं. मला शाळा कमी असल्यामुळं आकलन करता येत नाही. तुम्ही आकलन करा मला सांगा. लय लांब बसले तिकडे तुम्ही. उशिरा कशाला आले मग? बघा
उशीर आले की लांब असतं, जवळ बसायचं असतं. कृपा कटाक्ष न्याळी दे आपल्या पदी बैसविले. हा, हस्त कृपा, दृष्टी कृपा, शब्द कृपा, हे कृपा आपल्यावर होत असते. लांब बसणाऱ्याला मिळत नसतंय. ते ब्रह्मदेव गेलता मागाय, त्याला नाही मिळलं, तुम्हाला काय मिळत आहे? मला सांगा किती? 5. तिकडे किती? 5. सुनने वाले भैरे बाबा दिन की करे रात. 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 गुरु का मुंडा बड़ा गुंडा, चुप की कहे बात. गुरु का मुंडा बड़ा गुंडा, चुप की कहे बात. सुनने वाले भैरे बाबा दिन की करे रात. 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 आमच्या तिकडं मराठवाड्यात लातूरच्या तिकडं ना, तिकडं लोक म्हणतात मुंबईतला लय पार मारत काय म्हणतात. आणि इथं तर सगळे बहिरेच आहेत. आंधळ्या पुढे नाचून काय, बहिऱ्या पुढे गाऊन काय. मुखे पुराण सांगो बैसल, सव्याची बहिरे ऐकू ठेले. कधी जमायचं? मी तुम्हाला अंकन करायला सांगितलो नाही, मराठी बोलतोय, मराठी. कान खोलकर सुन लो भाई लोग. मराठी मध्ये अंकन करणे त्याला 1, 2, 3, 4, 5 म्हणतात. आकलन करायला सांगितलं होतं. आकलन करणे, विचार करणे. विचार करून सांगा म्हणालो होतो, पण तुम्ही विचार केलाच नाही. नाथ महाराजाला पुढे आणलो. नाथ महाराज म्हणले मी म्हणलो नाही. नाथ महाराज म्हणले सुनने वाले बैरे बाबा. बैरेनी उत्तर दिलं 5. याला काय म्हणतात? गुळ. मग 5 का नाही? गुळ 5 आहे का 1 आहे? गुळ 5 आहे का 1 आहे? भाषा मराठीच आहे ना. गुळ 5 आहे का 1 आहे? 5 कसे मोजले? तुम्हाला विचार करायला सांगितलं होतं, आकलन करायला सांगितलं होतं. आकलन केलं नाही, अंकन केलं. अंकन मराठीत त्याला अंकन म्हणतात. 1, 2, 3, 4, 5 अंकन म्हणतात. आकलन विचार म्हणतात. आणि तो विचार तुम्ही न करता याला म्हणले काय म्हणले? 5. चुकलं गणित. गुळ कळना तो हरी आणि चंद्रमा कवा कळायचा. हरी म्हणजे आत्मा आणि जीव म्हणजे चंद्र चकोर. जीव चकोर झाला संतांचा, आमचा नाही. आम्ही अजून गढूळ पाण्यावरच. यानं सांगितलं त्यानं ऐकलं, त्यानं सांगितलं. सांगा वांगीन फुकटची वांगी. हो, तिचे शाया मागे ढकल दिया. मला ती उदाहरण आता नाही सांगायचे, माझा वेळ संपत आला. इलाज नाही माझा, काय करू. माझी फाटकी जुळी आहे, त्यामुळं मला कळत नाही एवढं काय बोलायचं. तुम्ही गुळ बघितला गडे हो, गुळाची गोडी कधी पाहिली का? ही काय दिसतंय? गुळ. गोडी कुठं असते? हात. जमलं. हे म्हणले गोडी हात असते. गोडी कुठं असते? हात. महाराज तुम्ही तरी मला हाणू नका हो. असं जीभ लावा फक्त, त्याला असं लावा. त्याला काय
काय भीताय हो? प्रसाद म्हणून खाना. असं असं हात खाऊ नका. जीभ लावा. कसा आहे? गोड. आज तू माझी संगत सोड. वरून हे म्हणले गुढी कुठं असते? गुढी कुठं लागली? वर. गुढी वर ही आहे, आत ही आहे. सर्वांगी साखर अवघी गोड. सर्वांगी साखर अवघी गोड. सर्वांगी साखर अवघी गोड. सर्वांगी साखर अवघी गोड. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड. तस सर्वांगाने माझा परमात्मा नटलाय. हे जग निखळ माझे ओतले. आत बाहेर म्याची गोडी रूपानं कोंदले. कैसे कर्म तयार आले. तुम्ही देव आहे? नाही हो, आपण देव नाही. कैसे कर्म तयार आले. देवच नाही म्हणती. आता हरी बाहेर हरी. आता हरी. आता हरी बाहेर हरी. आता हरी बाहेर हरी. आता हरी बाहेर हरी. आता हरी बाहेर हरी. हरी बिना विठ्ठल स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल. आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंदले. आम्ही चकोर हरिचंद्रमा दुसऱ्या चरणात प्रवेश केला. करा प्रवेश. कैसा बाहेशु भितरी हरी. कैसा बाहेशु भितरे हरी. कैसा बाहेशु भितरी हरी. थोडी आत आहे. कैसा बाहेर आहे. भितरी हरी. कैसा बाहेशु भितरी हरी. कैसा बाहेशु भितरी हरी. कैसा बाहेशु भितरी हरी. कैसा बाहेशु भितरी हरी. बिंब बिंबला एक सूत्रे. बिंब बिंबला एक सूत्रे. बिंब बिंबला एक सूत्रे. बिंब बिंबला एक सूत्रे. हरी पुणे आम्ही जातो. सज्जन हो, तुम्हाला गुळाचं सोंग दाखवून अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. आम्ही चकोर आहोत. चकोराला हे समजलं पाहिजे की चंद्र हा व्यापक आहे. चंद्र चंद्रात अमृत का चंद्राच्या किरणात अमृत. पण काय करायचं. कोल्याला द्राक्षे जसे आंबट तसं कोल्याला चांदणं वाईट.
हे काय लावलंय डोक्याला किट, हे काय लावलंय डोक्याला किट. बोंगे बंद करा, सोंग बंद करा, बोंगे बंद करा, सप्ते बंद करा. हे कोल्याची अवलाद, कोल्याच्या अवलादीला खरा देव कळना, कोल्याच्या अवलादीला काही कळना. अरे देव काय खातो हे बी कळना कोल्याच्या अवलादीला. नाही मी कोल्याचं सांगतोय, बाकी आपलं काही येत नाही. देव काय खातो? अरे देव तुमचा भाव खातो. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ, हे बुबाड म्हणतंय ते खातंय. कशाला काय सांगू तुम्हाला, उगाच आपलं तुम्ही ऐकलंय, मला काय करायचं त्याच्याहून. मला महत्वाच्या मुद्द्याचं बोलायचंय. देव काय खातो? प्रेम भाव खातो. आणि देव कुठे आहे तर देव ओतप्रोत आहे. ओतप्रोत असलेला देव कसा आहे? हे जग निखळ माझे ओतले, मी ज्ञानेश्वरीतली ओवी घेतली, आत बाहेर मॅच कोंदले, पण कर्म आड आल्यामुळं देव आमच्या जातीचा म्हणणारी अवलाद आहे. देव विश्वव्यापक आहे, देव आहे तैसा आहे, देव आहे तैसा आहे. पण देव मात्र कसा आहे? देव अनुभवाचा, कुणाच्या बापाचा नाही. देव विश्वव्यापक आहे साच भावे सकळ व्यापक, पण नाही अभाविक लोका कोटे. सज्जन हो, गुळ बघितला, गुळाची गोडी याला सोडून नाही, आणि गुळाचा रंग याला सोडून. बरोबर का चुकीचं बोलतोय? गुळ, गुळाची गोडी आणि गुळाचा रंग, एक का दोन का तीन, किती बोला? गुळ, गुळाची गोडी आणि गुळाचा रंग किती झाले? शाबास, धन्य माय व्याली. गुळ, गुळाची गोडी आणि गुळाचा रंग एक. सोनं, सोन्याचा अलंकार आणि सोन्याचा रंग किती झाले? एकाच. शाबास. भिंत, माती आणि पृथ्वी किती झाले? एकाच. अरे कपडा, रुमाल, 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 दोरा, धागा आणि तंतू किती झाले? एकाच. कापूर, कापूर, सुगंध आणि त्याचा पांढरेपणा किती झालं? एकच. अरे दिसणार जगत, जगताचा आत्मा आणि आहे ते किती झालं? एक हरी आत्मा. अरे वा, जमलं. दिसणारा अग्नी तिकडे लावलाय तुळशीला ज्योती रूपानं. दिसणारी ज्योती, तिचा पिवळेपणा आणि पळणार दहा किती झाले? एकाच. तुमचं शरीर, तुमचा जीवात्मा आणि तुमचं नाव किती झाले? एकच. आणि मग हे 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 आणि मग हा कोण आहे? माझा पोरगा. आणि हे कोण आहे? आमचे चुलते चुलते. व्यवहार, परमार्थ, जे जे दृष्टी दिशे. परमार्थ, देव नटला नाना परी, 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 देव नटला नाना परी. देव नटला नाना म्हणतो काय देव नटला नाना परी. भरून उरला चराचरे, भरून उरला चराचरे, भरून उरला चराचरे, भरून उरला चराचरे, भरून नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी.
उदाहरण, कपड्याचं उदाहरण, भिंतीचं उदाहरण, पडवून गिंद्या भिंती होती चोळ माती आहे की नाही. सोन्याचं उदाहरण, द्रवतेची नीर, गोडीतेची साखर, अवकाशाची अंबर, आण नाही तुझे, अव्यभिचार रूपी भक्तीचा मार्ग, अध्याय क्रमांक 14, श्लोक क्रमांक 28. घरी जाऊन वाचा मर्रा. पाणी, पाण्याचा पातळपणा आणि द्रवपणा जो काय आहे वेगळं काय, एक मीठ, मिठाचा रंग, आकार आणि खारटपणा वेगळा काय, एक बिंब, बिंबला एक सूत्री. मग तो महाराज एवढा आहे तर कस काय बाबा. हो ते बरोबर आहे. आपण काय केलंय, जन्माला आलो ना, हाय ते सोडलंय, नको ते धरलंय, होतं ते सोडलं, सोडलं आणि नको ते धरलं. हा मग जिथं घसरलं तिथं पसरलं आणि होतं ते विसरलं. विसरल्यामुळं हे माझी बायको, माझी आई, माझे पोरं, माझं घर, माझं शेत इथंच गुतलं. मी आत्मा हे विसरलो आणि म्हणून जीवपणा आला. कशाला आला? ज्ञानेश्वरी कल्पना, हरिपाठ कल्पना, अविद्या त्याने झाला जीव. ज्ञानेश्वरी कल्पने त्याने कल्पिले अनेकत्व, अनेकत्व कल्पिल्यामुळं जीवपणा आला. आणि जीवपणामुळं आम्ही ज्या वेळेला जीव आहोत त्यावेळेला तो आमचा आत्मा आहे. आम्ही ज्या वेळेला सद्गुरूच्या बोधावर चढतो, ओ वरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, तोपर्यंत भजना करावी लागेल. जा तीर्थाला, जा वारीला, जा मंदिरात, जा इकडं, ही साधनं करावी लागतात. पण साधनाचे सार मंत्र बीज हरी, बायका पोरं धरी तोच एक नाही. चुकलं काय? आत्मतत्व धरी. जो आत्मतत्व धरतो त्या वेळेला त्याच्यासाठी आम्ही देही तो आत्मा, आम्ही विदेही तो परमात्मा. मग परमात्म्याचं भजन आम्ही करायचं असतं. हात बांधून नाही चालत, मोकळे सोडायचे असतात, वर करायचे असतात. तुमच्याकडे कॅमेरा फिरत असतो, तुम्ही सगळ्यांनी हात खाली घ्यायचे नसतात. जय विठू बारक जय विठो बारक माई, 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 बारक माई, विठो बारक माई, बारक माई, विठो 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 बारक माई. कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठो बारक माई, 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 विठो
कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबा आम्ही चकोर हरिचंद्रमा आम्ही कला तो पौर्णिमा पंचकोर चकोरलाच चंद्र कळतो इतर पक्षाला चंद्राच्या अमृताचं काही घेणं देणं नसतं हो बघा पोपट असतो ना पोपटालाच झाडाला आंबा पिकला हे कळत असतं कावळ्याला अजिबात कळत नसतं हा. चंद्राचा आनंद चकोरालाच येत असतो कोल्याला जमत नसतो बरं का हो पाण्यात आहे ना राजहंस असतो राजहंसालाच आदर राहण्याची कला येते स्थिर राहण्याची कला येते कावळ्याला जमत नाही फटफट 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 फट पडू मोती खाणारा राजहंसच कावळा कुठलं बी विचून खातो
इचून खातो तो कावळा. आपल्याला काय करायचंय, कुणाचं तरी कशाला काढणार. आणि मग दिवा भिताड, रात्री त्याचं नाव घ्यायचं नाही, त्याला दिवाभीत म्हणतात. काय म्हणतात त्याला? दिवाभीत. ते फक्त घुमतय. हे दिवाभीताची आवला दिला. चंद्राचं काही कळत. सूर्य त्याला विचारलं, सूर्य. तो म्हणला सूर्य. पहिली वेळ ऐकतोय, पहिली वेळ ऐकतोय सूर्य, पहिली वेळ. आतापर्यंत काय नाही. आमच्या 5 पिढ्या झालं बघतीये. आमच्या गळ्यात माळ आहे. आम्ही वारीला जातो 5 पिढ्यापासून. हे काहीतरी सांगतात, ह्याचं काय खरंय? कुठं असं असतो काय? इकडं आत्मा सगळीकडं, असं कुठं असतं का? असं कुठं असतं काय? कुणाला असं कुठं असतं काय? गुबडा गप, दिवा भिताड्या. त्याला सूर्य दिसत नसतो. सूर्याचा अनुभव घेण्यासाठी त्याला काय व्हावं लागतं? काही कमळाची फुलं असतात, आहे की नाही? चंद्र विकासनी काही असतात आणि सूर्य विकासनी काही असतात. जे सूर्य विकासनी कमळ असतं ना, त्याला चंद्राचं काही घेणं देणं, त्याला चंद्रच माहीत नसतो. आणि जे चंद्र विकासनी आहेत ना, त्याला सूर्य माहीत. जे चंद्र विकासनी आहेत ना, त्याला ज्ञानोबरायांनी फटका मारला. मनोमार्गे गेला, हरिपाठी स्थिरावला, त्याला सूर्य विकासनी म्हणा. जो हरी म्हणजे आत्मा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणची साधना ज्ञानदेवा मौन किंवा ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडीने अनंत आळवावा. ही साधना ज्याला जमली, कोंडू कोंडून धरीना जीव ज्याला जमली. हो, हे जमलं, ज्याला जमलं बास ती सूर्य विकास. आणि मग त्याला म्हणावं ती नुसतं सूर्य विकास नाही. अरे बाबा, ती मुंगी उडते. मुक्ताई सांगते मुंगी उडाली आणि तिने गेलेले कोण? सूर्य, आत्मा, परमप्रिय. अशी गोष्ट आहे. आणि अनुभव घेतला तर सगळीकडे व्यापक आहे. पण कशानं? एक तत्व. एक अनुभवला तर सगळीकडं. आता एक कस काय अनुभवायचा? इथं स्टेजवर किती सगळे जण एवढे 200 आहेत ना एवढे? ठीक आहे. इकडं 300, 500 झाले. किती झाले? 500. डोळे किती झाले? मला गणित येत नाही, सांग की भाऊ. 500 माणसं झाले. डोळे किती झाले? 1000. बर, मग हे चोपदार सगळ्याला 1000 दिसतंय का 1 दिसतंय? हा पुतळा दिसतो का पुतळी दिसते? तुम्हाला पुतळी दिसाय पाहिजे, यांना पुतळा दिसाय पाहिजे, यांना गडी दिसाय पाहिजे, यांना. असं आहे का? सगळ्याच्या डोळ्यामध्ये आहे तिचं नाव दृष्टी. काय तिचं नाव? काय? दृष्टी. दृष्टीला सगळं एक दिसलं पाहिजे. हो, मग हे आमच्या भावाचं शेंबड. हे शेंबड का असना, पट्ट्याचा वाघ. उपयोग लाजले गे माय. आता जिकडे पाहे तिकडे आणि वाळू मी गेले माय. शारंगधरान जिकडे पाहे तिकडे. आणि घरी आल्या आल्या काकडा म्हणून घरी आल्या आल्या तर म्हणते बायकोला, म्हणते याव दसा कशाला आलती इथं? ती काकड्याहून घरला जाती आणि सुनबाईला म्हणती, सुनबाई ती कशाला आलती इथं? कावटळ. आणि काकड्यात काय म्हणत होती? अरे बाबा, म्हणणं वेगळं, अनुभवणं वेगळं. नाथ महाराजाकडं एक जण बुटा सहित आला. नाथ महाराजांची पूजा चालू आणि आल्याबरोबर बुटा सहित मांडीवर येऊन बसलो. नाथ महाराज म्हणले, देव माझ्या भेटीला यायसाठी बूट काढायचं विसरला. आणि आमच्याकडे आल्यावर आम्ही पहिलं बुटाडून त्याला हाणू. आम्ही माळकरी ना. असं चालत नाही बाबा. एक पाहता तो सकळ असे, तोच आहे. सकाळ तोच आहे. बघा, तुमच्या गावाला समुद्र असतो का? तुम्ही समुद्र कोणी पाहिला नाही? सांगा बरं पटकन. सगळ्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर उभा टाकले. ते कुठे गेले? कुठे जातात लोक? चौपाटीला ना. कुठे जातात ते? बेळ खायला. हा, चौपाटीला.
ते चौपाटीला जातात आणि ते पाहतात तिकडून मोठं 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 हा गर्जना करत येतं. काय असतं ते? अरे सुनने वाले भैरे बाबा तिनकी करे राव. अरे गणित चुकलं राव. किती नरड फोडलं तर तुम्हाला कळल रे. खुशाल लाटा म्हणताय आ ते पाणी आहे. हो ज्ञानेश्वरी वाचा राव. हो का तरंगू लहानू परी सिंधूशी नाही भिन्नू तैसा ईश्वर मानू वेगळा नोए पा. जीव शिव दोनी हरिरूप तरंग सिंधू तो अभंग. काय करावं काय नाही राजे हो. एक पाहिल्यावर सगळा तोच आहे. किती लाटा असू द्या 1000 लाटा असू द्या पण काय आहे ते एक पाणी आहे. अरे 1000 नाही कोटी माणसं असू द्या एक परमात्मा आहे. राजो त्या परमात्म्याला एक पाहता सगळीकडे आहे. पण द्वैत पाहिलं तर त्याला अजिबात जमत. एक नाम हरी अद्वैत कुसरी. डोळे 2 बल्ब 2 काही एक दिसतंय. हात 2 नाद 1 का 2 टाळ 2 नाद 1 का 2 दाडा खाल्ल्यावरच्या 2 घास 1 का 2 नाक नाकपुड्या 2 हवा 1 का 2. आता कुणाला लावू फोन? 2 दैताची झाडणी त्या कैसे कीर्तन. अरे द्वैत घालायला लागल तर गुरुविना ज्ञान कळेना अक्कल बाजारात मिळेना. अक्कल बाजार बसव्या बुवाकडे मिळत नसते. जे बाजार बसवे नाहीत त्याची जाहिरात नाही. माझ्या ज्ञानोबाची काय जाहिरात आहे? माझ्या तुकोबाची काय जाहिरात आहे? माझ्या एकनाथाची काय जाहिरात आहे? अरे राजे हो. म्हणून एक द्वैत नाही अद्वैत कुसरी विरळा जाणे. निवृत्तीनाथ म्हणतात मला एकच इच्छा आहे. मी तेवढीच इच्छा धारण केलेली आहे. मी त्या परमात्म्यासाठीच वर्तन करतो. एक महाराज आळंदीत म्हणला हरी लागी वरते पाय. ज्या बापानं ठेवलंय बाळक वरते पाय म्हणजे वर आहे का? हा अरे काय त्यांचं काय म्हणावं बाबा. नाथषष्टीला हो ते म्हणला हरीसाठी वर पाय लागल. वर हरी तुझ्या बापान ठेव. मग ज्ञानेश्वरी ते हरिपाठातले प्रमाण खोडून टाकायचेत का? अरे कळच ना राव समाजाला. जाऊ द्या मोरद्या मातीत. ए बाळा शिका बरं. आंधळ्याच्या शाळेत शिकू नका. हो डोळ्यास माणसाच्या शाळेत शिका. जाऊ द्या मोरद्या. तुम्ही किती शिकले साहेब? महाराज जाऊ द्या. तुम्ही म्हणले विचारलो तर काय सांगू, चुकलं तर काय सांगू. कशाला गोच्या खायच्या? हाय तर द्यायचं त्यानं का ठुकून. काय शिकले शिकले. आपण काय सांगितलं 3.5 आपण द्यायचंच नाही कोणाला. काय तुम्ही शाळा शिकले ना? हा तुम्ही जाऊ द्या. 12वी. आकाश कुठे? खरं तुमच्या शाळेत मला घ्या. मास्तर असत आणि तो धरू. आकाश कुठे? म्हणलं वर. मग ज्ञानेश्वरी वाचा शिकारे राजे हो. पै गगनाचे वडे जैसे 9व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकाला असे
नाही कळलं मराठी सांगू का? अरे गगन म्हणजे आकाश, अवकाश म्हणजे आकाश म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी. शाळेत प्रॅक्टिकल नाही थेरी, तिकडं प्रॅक्टिकल. पै गगन जेवढे जैसे गगनी पवनू तेवढाच असे, हलवली हा वेगळा दिसे, ये रवी गगन आणि वारा ये. सांगा पवनू कवना ते ना शिवेची, सांगा वारा कुणाला स्पर्श करीत नाही. मग देव दिसला का? नाही. वारा, मग वारा नाही का? स्पर्श करतो की नाही? मग तोच देव आहे. जा, तुमच्यात वारा आहे म्हणून बसलेत का वारा नाही म्हणून? निघून गेला वारा, बाबाचा खाली पडला पसारा. म्हणले बाबा नाही, आज म्हणतात बाबा, उद्या म्हणतात म्हणो वाडी म्हणतात नाही, आणि मग म्हणतात महाराजाची माती कवा आहे, माती कवा आहे, माती कवा आहे. मातीच आता वारा निघून गेला, जाग्यावर माती. देहीचा ज्ञानेश्वरी, देहीचा अग्नी निघून गेला, देह नव्हे चिखल ओला, मातीच ना. सज्जन हो, वर्ते वर्तन, वर्तन आचरण. कसला आचरण? आत्मस्वरूपाचं आचरण, आत्मस्वरूपाचं आचरण. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठाव अहमतेचा. आणि माझ्या निवृत्ती दादानी सर्व गोष्टीतून निवृत्त झाले, तेच ज्ञान माझ्या ज्ञान दादाला दिलं. निवृत्तीचा तक मी, वृत्तीवर नसणाराचा तक. इच्छित आहे हरी लागी, वर्ते पाहे, वर्ते नाही आचरण करतो, आत्मस्वरूपाची साधना करतो, आत्मस्वरूपाचं चिंतन करतो, आत्मस्वरूपाशिवाय दुसरं काही करत नाही. हे माझं एवढंच म्हणणं आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. माझ्याकडं लॅमिनेशन केलेला हरिपाठ आहे. हरिपाठाची किंमत 20 रुपये आहे. पाण्यात भिजत नाही, अक्षर पुसल्या जात नाही, ते कसंही वापरा त्याचा अक्षर मोडल्या जात नाही. काकड आरती आहे, त्याची किंमत 35 आहे, पण 30 रुपयाला, दोन्ही मिळून 50 रुपयाला. ज्यांना कुणाला तुळशीच्या माळा तुटल्या असतील, हव्या असतील, गरज भासत असेल तर त्या माळा इथंच मिळतील थोड्या वेळात लगेच. आणि यथामती यथावकाशानं झालेल्या सेवेला त्याच ठिकाणी पूर्णविराम देतो. न्यून्यते पुरते, अधिकते सरते, करून घ्यावे तुमते, विनीत असे. चुकला असल जिबेचा दोष, बरोबर असल तुमच्या बुद्धीचं फळ. कीर्तन कळला असेल तर भाग्यवान आहेत, कीर्तन कळला असेल तर भाग्यवान आहेत. कळलं नसेल मला मारा, तुम्हाला कीर्तन कळेल. मारचाल ना? भाग्यवान आहे तुम्ही विहीगरचे माणसं. मला मारताल का? नाही मारणार. बरे भाग्यवान आहे, मला मारू नका. अरे मी मेल्याशिवाय तुम्हाला कळतच नाही तर काय. जोपर्यंत तुम्ही मला मारणार नाही तोपर्यंत कीर्तन कळणार नाही. कीर्तन कळावं असं वाटत असेल, जीव द्या, कीर्तन कळेल. द्याल ना? जीव द्याल नाही मग तर लय भाग्यवान आहेत. जाऊ द्या, तुमचं तुम्हाला, माझं मला. इड्या माणसानो, वाहू हा जीव, जीव देवा कारणे
जीवभाव तस्मात, हा जीव देवासाठी व्हा. समजतं का? समजतं? मला म्हणजे मी पणाला मारा. कळेल. चाल म्हणायची ना. टाइम संपलाय. भाग्यवान आहेत. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय